ओमचा आकार पाहू शकता. ओम आहे त्याच्यात. हो दाखवावर ओम. आणि दिसलं. ती आतमधली बघा, आतमधली मित्रांनो बघा, आतमध्ये जी आहे ना ती महादेवाची पिंडी सारखी, ती आतमध्ये जी आहे ना ती सेम महादेवाच्या पिंडी सारखं आहे बघा. रामकृष्ण आई मंडळी, तर आजचा ब्लॉग आपला असा भन्नाट होणार आहे. तर आपल्या घरी आलेले आहेत आज ब्रह्म, साक्षात ब्रह्म. ब्रह्म म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, आपल्या घरी ब्रह्मकमळाचे फुलं उमलणार आहेत. गेल्या वेळेस आपल्या इथे 2 उमलले होते, तर ह्या वेळेस 3. तर मी तुम्हाला दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये ना, मी तुम्हाला दाखवतो तर ब्रह्मकमळाची कळी कशी असती, फुलल्यानंतर कसं असेल, ती जेव्हा कमळ फुलतं तेव्हा त्याच्या आतमध्ये ओम कसा असतो, तो ओम सकट दाखवतो तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही, फक्त स्किप करू नका. फक्त आता पाहू शकता आता इथे रांगोळी काढायची चाललंय. बघितली का ती बाहेर? पाहू शकता अशा प्रकारे आमची दिदूबाई रांगोळी काढते. आता थोडी लवकर लवकर काढते कारण की फुलं उमलायला लागलेले आहेत. आमचं टिल्लू बघा कसं मध्ये 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 पळतंय. कॅमेरामॅन आहे ते माझा. तुझा कॅमेरामॅन आहे. वा वा वा. तर पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आमच्या दिदूबाईने रांगोळी काढलेली आहे. आता फुलं उमलायला लागलीत बघा. वर धर तू, लांब धर थोडा. इकडचं सगळ्यात जास्त उमलतंय. आणि हा एक, हे 3रा. मित्रांनो पाहू शकता, तुम्हाला ओमचा आकार दिसत असेल. ओमचा आकार पाहू शकता. ओम आहे त्याच्यात. हो दाखवावर ओम. आणि दिसलं. ती आतमधली बघा, आतमधली मित्रांनो बघा, आतमध्ये जी आहे ना ती महादेवाची पिंडी सारखी, ती आतमध्ये जी आहे ना ती सेम महादेवाच्या पिंडी सारखं आहे बघा. महादेवाला हे फूल आहे ना खूप प्रिय असतं. मित्रांनो आता आपले 3ही फुलं उमलायला लागलेले आहेत. पाहू शकता. आता टाइम किती झाला? बघा 8 वाजून 8:15 वाजले, तर 8:19 झाले. बघा आपण 7:10ला आलो होतो ना, तेव्हा कळी होती. तर आता 8:19ला चांगल्या पद्धतीने उमललेले आहेत. पूर्ण फुलते ते एकदम. ते जे आता आहे ना ते पूर्ण एकदम गोल पूर्ण फुलून जातं. आणि त्याच्यानंतर एक 5 मिनिटाच्या आतमध्ये तर पूर्ण बंद होऊन जातं. हे बघा आज ना आपली इथं हे 3 ब्रह्मकमळ उगलेले आहेत. बघा म्हणजे उगलेले आहेत. अजून इकडे दीदी करते, अजून इकडं बघा लाईटची व्यवस्था. अजून त्यासोबत हे बघा इकडं पाय काढलेले आहेत असे. अजून ही रांगोळी बघा कसली भारी आहे. ह्याला हे फळं तुटले ना मग महादेवाच्या मंदिरात ठेवायचे असते. अजून हे सकाळ झाली की मग बंद होऊन जाते. म्हणून यांना सगळ्यात आधी महादेवाच्या ह्याच्यात टाकायचं असतं. अजून हे बघा इकडे दिसतंय दीदी काढते फोटोशूट. अजून इकडं आपलं लई भारी झालेलं आहे. सगळ्यांची इथं 1 वाजतो, आमची इथं 3 भारी दिसतंय नाही. इकडे ब्रह्मकमळ बघू दीदीची व्हिडिओज भारी येतात. दीदीचं पण तुम्हाला ब्लॉग भेटेल. दीदी तुझ्या चॅनलचं नाव काय ग? माझ्या चॅनलचं नाव आरके ब्लॉग्स. डोळे चमकते, डोळे चमकायला लागली राव.
खायची खाती खाती काय केलंय तुझं ते केलं ती कशी चालली जाऊ आता कशी आता काय फोटो ते काही थोडं हे झालंय बसा की चटईवर भोले शंकरा 15 मिनिटाची आरती. खांदे आहे ना ती गेली होती नाही जमत लावायची. काय वाजलं लावायचं उमरले आता याच्यापेक्षा नाही उमलत हे वरचं हा वरतून असं मोडून घ्यायचं फक्त खुडील्यासारखं हा हा तोड सोन्या कोणती गं? लागायचंय का? दाखव आतमध्ये उजेडतो. काय झालं? हे आहे नाही हे असं धरल्याच्यानंतर समोरचं ओमचा आकार होतो बघ हे समोर जे आलेलं आहे ना पुढं हे तुरा त्याचा बघ ओमचा आकार होतोय तर अशा प्रकारे आपण आता आहे ना हे तिन्ही पण ब्रह्मकमळाचे फुले आहे ना आपण घेऊन आलेलो आहेत तर आता हे आपण महादेवाच्या पिंडीवरती व्हायला जाणार आहेत पाहू शकता 1 2 आणि हा एक 3 किती सुंदर असे 3 फुलं आहेत मला फोटो पाठवा तुमचा वाव दादा तर पाहू शकता आता आपण आलेलो वागेश्वरी मंदिर चोरोली येथे आपण तिथे 2 फुलं ठेवणार आहेत पिंडीवरती तर हे पाहू शकता आपण आलेलो वागेश्वरी मंदिर इथं चोरोली येतं तर आपल्याला आता इथे पिंडीवरती 2 फुलं ठेवायची आहेत महादेवाची अशा प्रकारे आपण वागेश्वरी मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती ब्रह्मकमळ फूल ठेवून आता आपण निघतोय टाइम पाहू शकता
पाहू शकता तुम्ही मंदिर. ओम नमः शिवाय. तर चला आता भरपूर टाईम झालेला आहे, तर आता आपल्याला निघायचं आहे मंदिर परिसरातून. आपण बाहेर निघतोय.